पत्नी गेली सोडून, मुलगा करेना अभ्यास, अस्वस्थ विजयने थांबवला पियुषचा श्वास। गुन्हा कसलाही असो, लपवण्याचा प्रयत्न गुन्हेगाराने केला तरी त्याला परमेश्वर अजिबात लपवून देत नाही। खात्यामध्ये अनेक मातबर पोलीस अधिकारी असतात, ते एखाद्या गुन्ह्याच्या तपासात स्वतःवरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करत असतात। नुकतेच गेल्या आठवड्यामध्ये पुणे जिल्ह्यामधील बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या होळ ह्या गावामध्ये मुलगा अभ्यास करत नाही म्हणून वडिलांनीच 9 वर्षाच्या बालकाचा खून केला। हा गुन्हा लपवण्यासाठी त्या मुलाच्या आजी आणि चुलत चुलत्याने मुलाच्या वडिलांना मदत केली। मुलगा चक्कर येऊन पडला असा बनाव केला, परंतु तो बनाव वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन शिंदे व पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने उघडकीस आणला। याचा सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे। पण तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी संक्रांतीचा दिवस होता। त्या दिवशी होळ येथे राहणारा विजय गणेश भांडळकर हा दुपारीच मद्यपान करून आपल्या घरी निघाला होता। त्यावेळेस त्याचा मुलगा पियुष हा तेथे गावातील चौकात आपल्या सवंगड्यासोबत खेळत बसला होता। हे पाहून त्याला आपल्या मुलाचा खूप राग आला। तो मुलाला म्हणाला, तू घरी ये। त्यावेळेस विजय भांडळकर याची आई शालन गणेश भांडळकर आणि त्याचा एक लहान मुलगा हे घरी होते। पियुष घरी आला, त्याला पाहून विजयने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। तो मुलाला म्हणाला, तू अभ्यास करत नाहीस, तुझे अभ्यासावर लक्ष नाही, सारखा बाहेर खेळत असतोस, तुझी वागणी मला पटत नाही, तू तुझ्या आईच्या वळणावर जाऊन माझी इज्जत घालवणारा दिसतोस, असे बडबडत त्याने पियुषला हाताने 2-4 चापटी मारल्या। एवढ्यावर त्याचे समाधान झाले नाही, त्याने मुलाला हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली। शिवीगाळ चालू होती। शिव्या देता देता विजयने पियुषचा गळा दोन्ही हाताने दाबला, तसेच रागारागाने त्याला भिंतीवर आपटले। या मारहाणीमुळे पियुष जागेवरच कोसळला, तो निश्चित पडला होता। त्याची आजी शालन ही घरातच होती, परंतु तिने विजयला कुठल्याही पद्धतीने विरोध केला नाही। उलट आजूबाजूला आरडाओरडा केला की पियुष हा चक्कर येऊन पडला आहे। विजयचा चुलत भाऊ संतोष सोमनाथ भांडळकर हाही तिथे आला होता। त्यालाही सांगितले की पियुष चक्कर येऊन पडला आहे। काही वेळात आजूबाजूचे लोक तिथे जमा झाले। त्यातील एका नागरिकाने 4 चाकी गाडी आणून त्यातून पियुषला वडगाव निंबाळकर येथील डॉक्टर जगताप यांच्या हॉस्पिटलमध्ये नेले, परंतु तेथील डॉक्टरांनी त्याला नीरा येथील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर भटकळ यांच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले। त्यावेळी डॉक्टर भटकळ यांनी पियुष याला तपासून तो मयत झाल्याचे सांगितले। त्याला होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे घेऊन जाण्यास सांगितले, परंतु पियुषच्या नातेवाईकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे न जाता मृतदेह होळ येथील घरी नेला। तसेच आपल्या जवळच्या नातेवाईक व ग्रामस्थांसह अंत्यविधीची तयारी करू लागले। 2 तासामध्येच होळ येथील स्मशानभूमीमध्ये पियुषचा मृतदेह चितेवर ठेवण्यात आला होता। काही वेळातच अंत्यविधीला सुरुवात होणार होती। दरम्यान कोणीतरी खास माहितीगार बातमीदाराने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांना कळवले की होळमध्ये एका 9 वर्षाच्या बालकाचा अचानकपणे मृत्यू झाला आहे। त्याच्या घरची मंडळी मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने घेऊन स्मशानभूमीत गेले आहेत। लवकरच अंत्यविधी होणार आहे, इतके सांगून संबंधित व्यक्तीने फोन कट केला। सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांना मिळालेली माहिती त्यांनी तातडीने आपले वरिष्ठ ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग गणेश बिरादार यांनी बारामती विभागाचे पोलीस अधिकाऱ्यांना कळवली। त्यावेळी सर्व वरिष्ठांनी त्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले। तत्काळ नक्की काय प्रकार आहे ते पाहून घ्या असे कळवले। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांनी तत्काळ आपले सहकारी पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे तसेच पोलीस हवालदार महेश पनाळे, हृदयनाथ देवकर, पोपट नाळे व इतर सर्वजण तत्काळ होळ येथील स्मशानभूमीत पोलीस स्टेशनच्या सरकारी सुमो जीपने दाखल झाले। त्यावेळी तेथे जमलेले सर्व ग्रामस्थ अचानक पोलीस जीप पाहून कुजबूज करू लागले। तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या पियुषच्या नातेवाईकांनी पोलिसांना विचारले, काय झाले आहे। तेवढ्यात पोलिसांनी त्यांना सांगितले की आम्हाला अशी खबर आलेली आहे की काहीतरी संशयास्पद आहे, त्यामुळे पियुषच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम होणे गरजेचे आहे। त्यावेळी PSI राहुल साबळे यांनी ग्रामस्थांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। त्या स्मशानभूमीमध्ये 100 ते 200 लोक जमलेले होते। त्यांनी पोलिसांना मृतदेह आम्ही हलवून देणार नाही असे उद्धटपणे बोलून
अंत्यविधीची तयारी करण्यासाठी जास्त जोर धरला। त्यावेळी पियुषचे नातेवाईक व पै पाहुणे यांनी पियुष हा चक्कर येऊन पडला आणि त्यात मयत झाला असा बेबनाव करण्याचा प्रयत्न केला। सर्व पोलीस बांधव आणि पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे हे आम्हाला आमचे कर्तव्य करू द्या असे सांगत होते, तर ग्रामस्थ व नातेवाईक जोरदारपणे विरोध करत होते। परंतु पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे व त्यांच्या टीमने अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। त्यांनी सांगितले की आम्ही अजून पोलीस कुमक मागवू शकतो, पण तुम्हाला मृतदेहाला अग्नी देऊ देणार नाही। आम्हाला आमचे कर्तव्य करायचे आहे। पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे यांनी लागलीच आपले वरिष्ठ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्याशी संपर्क साधला। ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन तत्काळ बारामती येथील सिल्वर जुबली हॉस्पिटल येथे जाऊन तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना पोस्टमॉर्टमसाठी निवेदन केले। परंतु रात्रीची वेळ असल्याने तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उद्या सकाळी 8:30 नंतर आपण पोस्टमॉर्टम करू असे सांगितले। त्यामुळे मृतदेहाजवळ 2 कर्मचारी थांबवून ते पोलीस स्टेशनला आले। ती रात्र तशीच गेली। दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 ते 9 नंतर पोस्टमॉर्टमसाठी सुरुवात केली। त्यावेळी येथील डॉक्टरांनी पियुषच्या गळ्यावर दाब दिल्याने मृत्यू झाल्याबाबत स्पष्ट लेखी अभिप्राय दिला। या अभिप्रायाबाबत गोपनीयता ठेवून कायदा व सुव्यवस्थेचा दृष्टिकोन टिकवून पियुषचा मृतदेह अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात रितसरपणे दिला। त्यानंतर नातेवाईकांनी अंत्यविधी पार पाडला। सर्वजण अंत्यविधी उरकून आपापल्या घरी निघून गेले। त्यानंतर वडगाव निंबाळकर पोलिसांनी काही साध्या वेशातील कर्मचारी होळ गावात अंत्यविधीच्या कार्यक्रमात पाठवून दिले होते। त्यावेळी प्रत्येक संशयास्पद वाटणाऱ्या व्यक्तीच्या आजूबाजूला पोलीस कर्मचारी थांबलेले होते। यावेळी API सचिन काळे व PSI राहुल साबळे यांच्या टीमने आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून जी माहिती मिळाली होती त्यामध्ये पियुषचा मारेकरी हा दुसरा तिसरा कोणीही नसून पियुषचा बाप विजय भंडलकर हाच होता म्हणून प्रथमतः अंत्यविधीचे लोक जाऊन दिले। नंतर अचानकपणे सापा लावला आणि विजयला झडप टाकून पकडले। विजयला सहकार्य करणारे त्याची आई शालन भंडलकर आणि त्याचा चुलत भाऊ संतोष भंडलकर यांना ताब्यात घेतले। त्यांना वडगाव निंबाळकरच्या पोलीस स्टेशन येथे आणले। त्या तिघांकडे वेगवेगळ्या पद्धतीने तपास केला। ते तिघे सुरुवातीला पियुष चक्कर येऊन पडला आहे असे सांगत होते, परंतु बारामती येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला अभिप्राय माहीत होता म्हणून त्यांनी अत्यंत समयसूचकतेने त्या तिघांना पोलीस खाक्यात दाखवून बोलते केले। यावेळी विजय भंडलकर याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मुलगा पियुष हा सतत अभ्यास कर म्हटले की तो अभ्यास न करता सतत खेळण्यासाठी बाहेर जात असायचा। त्यामुळे मला चिड यायची। मी त्याला सतत अभ्यास करण्यास प्रवृत्त करत होतो। काही वर्षापूर्वी त्याची आई अशीच आम्हाला सोडून निघून गेली। माझ्या दोन्ही मुलांना माझी आई शालन सांभाळत होती। मी वैतागलो होतो, त्यामुळे मी त्याला म्हणायचो, तू पण आईच्या वळणावर गेला आहेस। तुझ्या आईमुळे समाजात माझी इज्जत गेली, तशी तू पण घालवणार। म्हणून मी त्या दिवशी त्याला दुपारी खेळताना घरी बोलावून मारले। त्याचा गळा दाबून भिंतीवर आपटले। तो बेशुद्ध पडल्यावर माझी आई मी चुलत भावाने संगनमत करून पोलीस आपल्याला पकडू नयेत म्हणून त्याला चक्कर आल्याचा बनाव केला। त्याला येथील हॉस्पिटलमध्ये नेले असताना तेथील डॉक्टरांनी आम्हाला नेरा येथे डॉक्टर भटकळ यांच्या हॉस्पिटलला घेऊन जाण्यास सांगितले। आम्ही तिथे गेलो असता डॉक्टर भटकळ यांनी पियुषला तपासले व मयत झाल्याचे सांगितले। पियुषचा मृतदेह आता होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जाण्यास सांगितले, परंतु पोलिसांची बेलामत नको म्हणून मी माझ्या काही जवळच्या नातेवाईकांच्या मदतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी होळ येथील स्मशानभूमीत गेलो। त्यावेळी आमच्या गावातील बरेचसे ग्रामस्थ अंत्यविधीसाठी आले होते। त्यातच तुम्ही आम्हाला ताब्यात घेतले अशी माहिती सांगितली। विजय भंडलकर याने कबुली दिल्यानंतर तात्काळ त्याच्याविरुद्ध सरकारतर्फे पोलीस हवालदार सागर विलास चौधरी यांनी रितसर फिर्याद दिली। ही फिर्याद अंमलदार बाळासाहेब मारकड यांनी नोंदवून घेतली। त्या फिर्यादीनुसार वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 29/2025 भारतीय न्याय संहिता कलम 2023 चे कलम 103.1.38.3.5 प्रमाणे गुन्हा नोंदवला। पियुषच्या मृत्यूस कारणीभूत विजय गणेश भंडलकर, शालन गणेश भंडलकर व संतोष भंडलकर या तिघांना रितसर अटक करण्यात आली। पुढील तपासास सुरुवात केली।
तसेच बारामती येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर या तिघांना उभे केले असता त्यांना पोलीस स्टेशनसाठी रिमांड मिळाली। या कालावधीमध्ये या तिघांनी घटनेप्रसंगी वापरलेले कपडे जप्त करण्यात आले व काही महत्त्वपूर्ण जाब नोंदवून घेण्यात आले। तसेच खाजगी वेशातील कर्मचाऱ्यांनी फिरून काढलेल्या माहितीमुळे काही गोपनीय मोबाईलवरील संभाषणे ही पोलिसांना मिळाले। ते पोलिसांच्या दृष्टीने ताब्यात घेण्यात आले। त्यानंतर सदरची घटना येथील ग्रामस्थांना दुसऱ्या दिवशी समजली असता पोलिसांनी केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले। या गुन्ह्याचा अधिक तपास पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, बारामती विभागाचे DYSP सुदर्शन राठोड, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे, सहाय्यक पोलीस फौजदार बाळासाहेब कारंडे, पोलीस अंमलदार महेश पनाळे, हृदयनाथ देवकर, पोपट नाळे, सागर चौधरी, नवनाथ परगे, निलेश जाधव, मार्कट, स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार अनेक खेडकर, तौसिफ मनेरी, विलास ओंबासे, धनंजय भोसले, भानुदास सरक, विकास विटाळे, महिला हवालदार प्राजक्ता जगताप, कांबळे, प्रियंका झंझणे यांनी केला। पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे हे आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने करत आहेत।